मावशी हा हे मिरच्या ना लय तिखट आहे बर का, कमी कमी टाक. हाव का? कोणच्या हा. कोणच्या? ही लय तिखट आहे आणि फिकी आहे. हाव का? हाव खरंच तिखट आहे का? हाव खरंच तिखट आहे. मावशी खरंच तिकट असतील त्या दोन्ही खाऊन पाहावं लागेल एकदा. पहा बरं एकदा या दोन्ही खाऊन, खरंच तिखट आहे का? ही फिक्की आहे, ही खरंच तिकट आहे. निव्वळ पाहिलं आणि तिकट डायरेक्ट. पायल काय करू लागली हो? अहो ते ताक बनवलं ना तर त्याचे लोणी काढू लागले. लोणी? मग हे काय ते बघू द्यात. अहो ते लोणीचे त्याच्यापासून ना तूप बनतो. अहो का? अहो लोक तर म्हणते की तूप खाल्ले की रूप येतं. हो येतं ना. मग तुला आवडतं का तूप? हो मी कटाळे बाबा तूप खाऊ खाऊ. मग तू रूप कसं आला नाही? ए पायल, काय ग? अरे तू कटाळी नाही बाबा, इथं मारा चाल ना आपल्या घरी. हो कटाळे ना, जाऊ ना. मग कधी चालते तू? चाल बरं, आपल्या घरची बी बोलतील आपल्याला. लेडीज झाले आपण इथे येईल. हो जाऊ ना. मग कधी जायचं? चाल बरं. आजच जाऊ, एकदा मी घर आवरून घेते. अहो घर कशाला आवरती? त्याला ठेव, तिकडे डबे डुबे सगळे घेऊन चालते का आपल्या तिथे? त्याला ठेव ना. काय नवरा आहे हो बाई हा, घर आवरून घेत नाही, त्यांचे भांडे गिंडे व्यवस्थित लावून देते म्हटलं मी. मग वाटलं का त्याचं घरचं पण सामान घेऊन चालते आपल्या घरी. मग वाटलं बरं होईल. काय नवरा आहे बाबा. पायल झाले नाही तुम्ही भांडे घासता? हो झाले, पण तवा घासू लागले. कवाचे भांडे घासले ना, आता पुन्हा डबल कुठं घासू राहिले? अहो तेव्हा म्हंटल मी, तेव्हा नाही. झाले भांडे. बाई रे कुठे. हा बोला डॉक्टर साहेब. तुमच्या बायकोची तब्येत कशी आहे? हा बरी आहे आता. सकाळपासून भांडवल नाही माझ्याशी थोडं थोडं. हो डॉक्टर साहेब, बरं वाटायला लागलं तिला आता चांगलं. अरे मग जोरात भांडलं नाही. हो हा बोल ना. तुम्ही सकाळी काय म्हंटल तुम्हाला? हा माहिती लक्षात नाही. तुम्ही काय म्हंटल, तुम्ही तुला आज फिरायला घेऊन जाणार आहे. मग एका इथं आलं नाही तुला फिरायला? काय मग काय पाय बघ नुसतं बाग येतं. घे फिरून जास्त. अहो आज मी ना फिरून आले. तू एकटीच गेली? मला सांगितलं नाही तू फिरायला गेली. अहो जाऊ द्या, मी दुसऱ्या वेळेस गेले ना तेव्हा तुम्हाला सांगितलं. अहो मग तू आता कुठून फिरून आली? अहो तुम्हाला माहित नाही का की मी दुकानात गेले होते आणि अर्ध्या रस्त्यातूनच फिरून आले. अहो हा बोल ना. मला ना आता भांडे घासू घासू कंटाळा आलाय. रोज भांडे घासावं लागतात. अहो तिथं सगळेच भांडी का दररोज भांडी पटायला तुले. मग किती भांडे राहतात, रोज रोज घासावं लागतात ना. जाऊ दे मग, त्यासाठी एक नवीन बाई राहतो मग. हा आणा बर का भांड्यावाली. हाव का? हो. खरंच पस्तावलेली पाहिजे तू. को पण तुम्ही कशा आणणार? लग्न करून दुसरी तुझी सोबत. बरं होईल का? अहो तुम्हाला मी एक विचारते. काय विचार ना, एक सोडून दोन विचार. हा तर मग आज स्वयंपाक कसा झाला होता सांगा ना. चांगला झाला का? काय झालं? खरंच सांगा ना, कसा झाला होता तो? खरं सांगू काय? हा. तू भांडण्यासाठी काही पण कारण शकते. त्याला पण स्वयंपाक खराब केला आणि भांडण्यासाठी कसा झाला तर मीठ झालं होतं त्या भाजीमध्ये. पानं खाल्लं कसं? पायल काय ग? काल तो मूडले ऑफ होता, आज कस का ऑन झालं? तुम्हाला माहित नाही का? नाही ना, मला माहित ना, सांग बरं. अहो काल तुम्ही भांडी नव्हती घासली आणि आज भांडी नाही घासली का म्हणून. अहो तुम्ही ना रात्री माझ्याकडे तोंड करून झोपत जा, मला खूप भीती वाटती. हा म्हणजे मी भीतीनं मेलो तरी चालेल.
अहो मी आज ना माझ्या माहेराला चालले, तुम्ही चालता का माझ्यासोबत? तू म्हणती तर येतो तुझ्या सोबत. अहो चाला, पण तिथे ना उगाच वाद नका घालत बसू, कारण ते माझ्या पप्पाचं घर आहे. हा, ते तुझ्या पप्पाचं घर आहे. हे नाही का माझ्या पप्पाचं घर. इथे तू दररोज महाभारत करते. हे का कुरुक्षेत्र आहे का? अहो हा, जेव्हा मी गाणे गात असते तेव्हा तुम्ही घराबाहेर का जातात? लोकांना वाटून नाही की मी तुझा गळा दाबतोय म्हणून. पाऊस आणि बायको सुरुवातीलाच हवे हवेसे वाटतात, नंतर नुसती किचकिच आणि किरकिर. पायल, जगातील 4 काम जी खूप अवघड आहे. कोणती ग? 1. मुंगीला लिपस्टिक लावणे. 2. हत्तीला मांडीवर बसवणे. आणि 3. मच्छराला कपडे घालणे. आणि चौथं ग? बायकोला समजूत घालणे. पायल, ते कुकर शिट्टा टाकून मारू राहिलो. अहो तुम्हाला तेवढं पण माहित नाही का? काय हो? अहो ते मला बघून शिट्टे मारू लागले. बरं बाबा, आता आम्ही कोणते कामं करायचं? आई तुम्ही कोणकोणते देश फिरल्या? आपलं हिंदुस्थान आणि पाकिस्तान. आणि आता काय फिरणार आहे? आता फक्त कब्रिस्तान फिरायचं राहिलं. पायल, मला एक सांग बरं, अंडा आधी की कोंबडी आधी? अहो त्यात काय एवढं विशेष, आपण जे ऑर्डर केलं तेच येणार ना आधी. बरं. पायल, तू रडकून लागली आज शिवराज. खरं सांग ना, घरचं कोणी बोललं तुले? तू बोलत का नाही? सांग ना, असं रडत जाऊ नको. अहो मी रडू नाही लागले, हे जो कांदा आहे ना तो कापू लागले, त्यामुळे ते आसू येऊ लागले. पायल, यातली भाजी कुठे गेली हो? त्यात नाही का हो भाजी? नाही हो, त्यात नाही, काहीच नाहीये. हो तुम्हीच तर म्हटलं होतं मला की शिजली का नाही ते पाण्यासाठी खाऊन बघ म्हणून, मग मी ती खाल्ली. बरं, असंच करायचं. अहो तुम्ही काल तर खूप प्यायला होता ना? नाही हो, पिलं नव्हतं मी काल. तुम्ही तर काल खूप पिली होती ना? नळापाशी बसून म्हणत होते की रडू नको, सगळं काही ठीक होईल. पायल, लग्न झाल्यावर बायकोवर आपलं प्रेम आहे हे दाखवण्यासाठी आय लव्ह यू म्हणण्यापेक्षा एक असरदार वाक्य आहे बरं. ते कोणतं? हो का? सांगा. आज तू भांडी नको घासू, मी भांडी घासतो आणि तोपर्यंत तू व्हॉट्सअप बघत बैस. हो. पायल, रात्री माझ्या डोक्यात एकच विचार येतो की आपल्या चादरीमध्ये वारं कुठून येतं. अहो हरभरे जरा कमी खात जा ना. अरे देवा, तुझ्या मी पाया पडते, माझ्या नवऱ्याला पैसा धन दौलत सगळं काही दे, माझ्यासाठी काहीच नको, पण त्याच्याकडून कसं घ्यायचं ते मी बघते. पायल, आज कुठे गेली होती हो तू सकाळपासून? अहो गावामध्ये शिबिर आलेलं होतं ना, तर रक्तदान करायला गेले होते. हा बरोबर आहे, माझं प्यायचं, बाहेर जाऊन दान करायचं. तुम्ही पण ना. मी यांना विचारते की तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी समस्या कोणती, पण हे फक्त माझ्याकडेच बघत राहतात. पायल, एकदा कावळीच्या मुलीचा चहा ठेव ग. अहो अजून तर कावळा आला पण नाही, आणि त्या कावळ्याला कुठे मुळे असतात? अहो कावळ्याच्या मुलीचं नाही, मी आयुर्वेदिक ती कावळ्याची मुली आहे नाही का डोंगरातून, तिचा ठेव एकदा.
पायात एक ग्लास भरून पाणी आण बरं का. कशासाठी लागतो? गळा लीक झाला का पाय तो. पायल, तू कॉलेजला असताना बियाला कोणकोणते विषय घेतले होते? अहो, इंग्लिश आणि सोशलॉजी. काय? अहो, सोशलॉजी. सोशलॉजीनी सायकोलॉजी म्हणतले. हो का? पायल, आपल्या तिथं आंबा नाही का? अहो, आपल्या इथं अंबानी नाही, आपण सगळे भाग आहोत. अव अंबानी म्हणजे आडनाव नाही. मग आंबा आंबा खायचा आंबा नाही का? हो का? मला वाटलं आडनाव विचारलं. मुलगी प्रेमात पडली तर त्या मुलीशिवाय कोणालाच माहित नसतं, पण मुलगा प्रेमात पडला तर त्या मुलीशिवाय सगळ्यांना माहित असतं. अहो, मी तुम्हाला अजिबात घाबरत नाही बर का. मी पण तुला अजिबात घाबरत नाही. अहो, तुम्ही तर मला बघायला आले तेव्हा 5-6 लोक सोबत घेऊन आले, आणि जेव्हा लग्नाला आले तेव्हा तर 300 लोक सोबत आणले, आणि मी बघा एकटीच वाघिणीसारखी इथं आले आणि एकटीच राहते. बघा तुम्ही किती घाबरतात.